भारताचे दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारताच्या नव्या कसोटी संघाची बांधणी होत आहे आणि हा नव्या बांधणीचा कसोटी संघ जून मध्ये इंग्लंड विरुद्ध आपली पहिली कसोटी मालिका खेळणार आहे, ज्यामध्ये रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे दोनच अनुभवी खेळाडू असणार आहेत, तर बाकी सगळे युवा व तरुण खेळाडू असणार आहेत. 20 जून पासून सुरू होणाऱ्या मालिकेआधी भारताचा अ संघ 30 मे पासून इंग्लंड लायन्स विरुद्ध 3 कसोटी सामने खेळणार आहे. या सामन्यांसाठी भारताच्या अ संघाची घोषणा झाली आहे. या संघात अनेक नव्या क्रिकेटपटूंना संधी मिळाली आहे. तर या संघात कोणत्या कोणत्या क्रिकेटपटूंना संधी मिळाली आहे व त्यांना का संधी मिळाली आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया. नमस्कार, मी सौरभ आणि स्पोर्ट्स मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. संघातील सुरुवातीची 2 नावं आहेत, अभिमन्यू ईश्वरन आणि यशस्वी जयस्वाल. अभिमन्यू ईश्वरनने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे, तर यशस्वी जयस्वालने याआधी झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या त्याच्या पहिल्याच दौऱ्यात त्याने पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं आणि आपली क्षमता सिद्ध करून दाखवली. या 3 कसोटी सामन्यांसाठी अभिमन्यू ईश्वरनवर भारतीय संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. म्हणजेच या 3 सामन्यांमध्ये अभिमन्यू ईश्वरन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या संघातील तिसरं नाव आहे ऋतुराज गायकवाड. ऋतुराज गायकवाडला मागच्या काही मालिकांमध्ये भारतीय संघातून वगळण्यात येत होतं. त्याने झिम्बाब्वे विरुद्ध T20 मालिकेत आपला शेवटचा सामना खेळला होता व त्यानंतर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये ऋतुराज गायकवाड चमकदार कामगिरी करू शकला नव्हता व दुखापतीमुळे त्याला यंदाचा IPL हंगामी खेळता आला नाही. पण तरीही BCCIने ऋतुराजवर विश्वास दाखवला आहे व इंग्लंड विरुद्धच्या या कसोटी सामन्यांसाठी त्याची भारतीय अ संघात निवड केली आहे. यंदाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेनंतर एका नावाची जोरदार चर्चा झाली. तो खेळाडू पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळवेल अशी शक्यता होती आणि तेच झाले. आपल्या कामगिरीच्या जोरावर करुण नायरला पुन्हा एकदा भारतीय अ संघात संधी मिळाली आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 5 शतके, रणजी ट्रॉफी स्पर्धेत 4 शतके, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत 3 अर्धशतकं आणि यंदाच्या IPL मध्ये पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावणारा करुण नायर आपल्याला इंग्लंड विरुद्ध पुन्हा एकदा भारतीय संघातून खेळताना दिसणार आहे. न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मैदानावर दमदार कामगिरी करणाऱ्या सरफराज खानलाही यावेळी भारतीय संघात संधी मिळाली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत भारतीय संघाचा तो भाग होता, परंतु तिथे त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याचबरोबर पुढचं महत्वाचं नाव आहे शुभमन गिल. कर्णधार रोहित शर्माने कसोटीमधून रिटायरमेंट घेतल्यानंतर शुभमन गिल कसोटी कर्णधार पदाचा दावेदार मानला जात आहे. जसप्रीत बुमराहच्याही नावाची चर्चा आहे, पण या शर्यतीत शुभमन गिल ही असल्याचे म्हटले जात आहे. पुढचं महत्वाचं असलेलं नाव म्हणजे साई सुदर्शन. हे नाव यासाठी महत्वाचं आहे कारण सुदर्शनने डोमेस्टिक क्रिकेटमध्येही सातत्यपूर्ण कामगिरी केली आणि सध्या सुरू असलेल्या IPL 2025 मध्येही साई सुदर्शन सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्याच्या या कन्सिस्टंटली परफॉर्मन्समुळे BCCIने त्याला भारतीय अ संघात संधी दिली आहे. पुढची 2 नावं आहेत, ती म्हणजे विकेट किपर बॅटर ध्रुव जुरेल आणि ईशान किशन. ईशान किशनला मागच्या वर्षी BCCIचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मिळालं नव्हतं, पण त्याने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली. त्याच्या जोरावर यंदा त्याला BCCIचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. पुढची यादी आहे अष्टपैलू खेळाडूंची. अष्टपैलू खेळाडूंमध्ये BCCIने नितीश कुमार रेड्डीला पुन्हा एकदा संधी दिली आहे. नितीश कुमार रेड्डीने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि या पहिल्याच मालिकेत त्याने मेलबर्नवर शतक झळकावले आणि दिग्गजांच्या यादीत आपले स्थान मिळवले. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर BCCIने त्याला संघात कायम ठेवले आहे. त्याचबरोबर 2020-21च्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या शार्दुल ठाकूरलाही यावेळी कसोटी क्रिकेटमध्ये संधी देण्यात आली आहे. शार्दुल ठाकूरनेही BCCIचं कॉन्ट्रॅक्ट गमावलं होतं आणि तो यंदाच्या IPL हंगामातही अनसोल्ड राहिला होता, पण जहीर खानने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला लखनौ सुपर जायंट संघात सामील केले. त्याने IPL मध्ये दमदार कामगिरी करत आपले स्थान पुन्हा एकदा सिद्ध केले. त्याचबरोबर त्याआधी डोमेस्टिक क्रिकेटमध्येही त्याने आपली क्षमता सिद्ध करून दाखवली. जम्मू काश्मीर विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांसारखे दिग्गज खेळाडू अपयशी ठरलेले असताना शार्दुल ठाकूरने मुंबई संघासाठी दमदार कामगिरी केली, शतकही झळकावले आणि सामना अंतिम टप्प्यापर्यंत घेऊन गेला. त्याला साथ देणाऱ्या
तनुष कोटियानलाही यावेळी भारत अ संघात संधी मिळाली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान आर अश्विन रिटायर झाल्यानंतर तनुष कोटियानला ऑस्ट्रेलियामध्ये बोलवण्यात आलं होतं, पण त्याला संधी मिळाली नाही. पण यावेळी भारत अ संघात तनुष कोटियानची निवड झाली आहे. तनुष कोटियान आपल्या फिरकीने व फलंदाजीच्या जोरावर इंग्लंड विरुद्धच्या 3 सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करेल आणि भारतीय संघात आपलं स्थान पक्क करेल अशी आशा आहे. तर मानव सुतार, अंशुल कंबोज, हर्ष दुबे या अष्टपैलू खेळाडूंनाही संघात संधी मिळाली आहे. गोलंदाजीमध्ये आपल्याला वेगवान गोलंदाजांचा भरणा पाहायला मिळत आहे. मुकेश कुमार, हर्षित राणा, आकाशदीप, त्याचबरोबर आता खलील अहमद आणि तुषार देशपांडे यांसारख्या नव्या गोलंदाजांनाही संधी देण्यात आली आहे. आणि या खेळाडूंमध्ये व भारत अ संघामध्ये आपल्याला एका खेळाडूची कमी जाणवते, ते म्हणजे श्रेयस अय्यर. श्रेयस अय्यरसाठी मागची काही वर्ष प्रचंड संघर्षाची राहिले आहे. दुखापत झाल्यानंतर त्याचा आलेख काहीसा पडलेला दिसतो. त्याला फारशी संधी मिळाली नाही. त्याला 2023च्या ओडीआय वर्ल्ड कप मध्ये संधी मिळाली, तिथे त्यानं त्या संधीचं सोनं करून दाखवलं. पण त्यानंतर त्याला बीसीसीआयचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मिळाले नाही. आणि आता नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये श्रेयस अय्यरने महत्वाची भूमिका बजावली व प्रत्येक सामन्यात धावा करत भारताला चॅम्पियन्स बनवण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्याने देशांतर क्रिकेटमध्ये कामगिरी केलेली असतानाही त्याला संधी न मिळाल्यामुळे त्याचे चाहते कुठेतरी भावुक झाले आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? श्रेयस अय्यरला संधी मिळायला हवी होती का? कोणत्या महत्वाच्या खेळाडूला संधी मिळाली नाही आणि कोणत्या खेळाडूला उगीच म्हणजे कामगिरी केलेली नसतानाही संधी मिळाली, हे कमेंट करून नक्की सांगा.